गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपिलीसी भस्ममात्म्य श्री गुरुसी पुसले त्रिविक्रम भारतीने पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्री निरोप द्यावा सविस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधू ऐसे विनवी शिष्यराणा ऐकोनी सिद्ध प्रसन्न वदना सांगतसे विस्तारून भस्ममात्म्य परियेसा श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी भस्ममात्म्य मज पूससी एकचित्त करुणिमानसी सावधान ऐकपा पूर्वापरी कृतयोगी वामदेव म्हणजे योगी प्रसिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी गृहदारादी वर्जुनी काम क्रोधादी त्यजुनी हिंडत होता मईवरी संतुष्ट निस्पृह असे मौनी भस्म सर्वांगी लाभोनी जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्राजिन ऐसा मुनी भूमंडळांत नाना क्षेत्री असे हिंडत पातला क्रौंचारण्यात जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा तया स्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक मनुष्यादी जीव अनेक बक्षी तसे परियेसा ऐशा घोर वनांत वामदेव गेला हिंडत ब्रह्मराक्षस अवलोकित आला धावोनी भक्षावया ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत आला असे भक्षू म्हणत करकरा दात खात मूक पसुनी जवळी आला राक्षस येता देखोनी वामदेव निशंक धीरमनी उभा असे महाज्ञानी पातला राक्षस तया जवळी राक्षसमनी संतोषत घास बरवा लाधला म्हणत भक्षाभया कांक्षाभूत येवोनी दरिला आलिंगोनी आलिंगिता मुनीश्वरासी भस्म लागले राक्षसासी जाहले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरींचे पातक गेले जळोनी राक्षस झाला महाज्ञानी जैसा लागता चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय जैसा मानस सरोवरास वायस जाता होय हंस अमृत पाजिता मनुष्यास देवत्व होय परियेसा जैसे का जंबू नदींत गालिता मृतिका कांचन त्वरित तैसा जाहला पापी पुनित मुनीश्वराचे अंगस्पर्शे समस्त मिळती कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन स्पर्श होता श्री गुरुचरण पापा वेगळा होय नर ब्रह्मराक्षस भयानक काय सांगो त्याची भूक गज तुरंग मनुष्याधिक नित्य आहार करी सकळ इतुके बक्षिता तयासी नवचे भूक परियेसी तृषाक्रांत समुद्रासी प्राशन करिता नवचे तृषा ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंगस्पर्श गेली क्षुधा तृषा आक्रोश झाला ज्ञानी परियेसा राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वराचे चरणी त्राही त्राही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर तारी तारी मुनीवरा बुडालो अघोर सागरा उद्धरावे दातारा कृपा सिंधू जगदीशा तुझ्या दर्शन मात्रेसी जळल्या माझ्या पापराशी तू कृपाळू भक्तांसी तारी तारी जगद्गुरु येणे परी मुनिवरास विनवीतसे राक्षस वामदेव कृपासुरस पुसतसे तये वेळी वामदेव म्हणे तयासी तुवा कवणाचा कवणवंशी ऐसा घोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे तये ठाई ऐकोनी मुनीचे वचन ब्रह्मराक्षस करी नमन विनवीतसे कर जोडोन ऐक त्रिविक्रम मुनिराया म्हणे राक्षस तये वेळी आपणासी ज्ञान जहाले सकळी जाती स्मरण अनंतकाळी पूर्वापरींचे स्वामिया तयामध्ये माझे दोष उत्कृष्ट जन्म पंचवी दिसतसे प्रकाश ऐक स्वामी वामदेवा पूर्वजन्म पंचवीसी होतो राजा यमन देशी दुर्जय नाम आपणासी दुराचारी वर्तलो जाण म्या मारिले बहुत लोक प्रजेसी दिदले दुःख स्त्रिया वारिल्या अनेक राजमध्ये करोनिया वरिल्या स्त्रियां व्यतिरिक्त बलात्कारे धरिल्या अमित एक दिवस देवो निरती पुनरपि न भोगी तयांसी एके
दिवशी एकिसी रती देवनी त्यजितीसी ठेविले अंतर्गृहासी पुनरपिती ते न देखे नयनी ऐसे अनक स्त्रियांसी ठेविले म्या अंतर्ग्रासी माते शापिती अहर्निर्षी दर्शन नेदी म्हणून या समस्त राजे जिंकोनिया आणि स्त्रिया धरोनिया एक एक दिवस भोगोनिया त्यांते ठेविले अंतर्गृहासी जेथे स्त्रिया सुरूपासती बळे आणून देई मीरती जान येती संतोष वृत्ती तया द्रव्य देऊनी आणवी विप्रो ते माझे देशी ते जाऊन राहिले आणिक देशी जाऊन आणि त्यांचे स्त्रियांसी भोगी आपण उन्मत्तपणे पतिव्रता सुवासिनी विधवा मुख्य करोनी त्यांते भोगी उन्मत्तपणे रजस्वला स्त्रियांसी देखा विवाह नव्हता कन्यांसी बलात्कारे भोगी त्यांसी येणे परी समस्त देशी उपद्रविले मदांधपणे ब्राह्मण स्त्रिया 300 शतचारी क्षत्रिया ते वैशिणीवरिल्या शतशत शूद्रस्त्रिया सहस्रजाण 100 चांडाळिणी सहस्रवरिल्या पुलंदिनी 500 स्त्रिया डोंबिणी रजकिणीवरिल्या शतचारी असंख्यात वारवनिता भोगिल्या म्या उन्मत्तता तथापि माझे मनी तृप्तता नाही झाली स्वामिया इतुक्या स्त्रिया भोगून संतुष्ट नवे माझे मन विषयासक्त मद्यपान करी नित्य उन्मत्ते वर्तता येणे परी देखा व्याधिष्ट झालो यक्ष्मादिका परराष्ट्रराजे चालो न्यायका राज्य हिरतले स्वामिया ऐसे परी आपणासी मरण जायले पर्येसी नेले दुती यमपुरासी मज नरकामध्ये घातले देवांची सहस्रवर्षे देखा 10 वेळ फिरविले ऐका पितृसहित आपण देखा नरक भोगिले येणे परी पुढे जन्मलो प्रेतमंशी विद्रुपदेही पर्येसी सहस्रशिष्णे अंगासी लागली असती पर्येसा येणे परी दिव्य शतवर्षे कष्टलोभौ क्षुधार्थे पुनरपि पावलो यमपंथ अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणासी व्याघ्रजन्म जीवहिंसी अजगर जन्म तृतीयेसी चौथा जाहलो लांडगा 5वा जन्म आपणासी ग्रामसूकर पर्येसी 6वा जन्म जाहलो कैसी सरडा होनी जन्मलो 7वा जन्म झालो श्वान 8वा जंबूकमतीहीन 9वा जन्म रोही हरण 10वा झालो ससा देखा मरकट जन्म 11 घारी झालो मी 12 जन्म 13वा मुंगूस वायस जाहलो 14 जांबुवंत झालो 15 रान कुक्कुट मी 16 जन्म जाहलो परियेस पुढे येणे परी अवधारी 17 जन्मी आपण गर्दभ झालो अक्षहीन मार्जार योनी संभवून आलो स्वामी 18सी 19वे जन्मासी मंडूक झालो परियेसी कासव जन्म 20सी 21वा मत्स्य झालो 22वा जन्मथोर झालो तस्कर उंदीर दिवांद झालो मी बधिर उलूक जन्म 23वा जन्म 24सी झालो कुंजर तामसी 25 जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा क्षुधाक्रांत अहर्निशी कष्टतसे परियेशी निराहारी अरण्यवासी वर्ततसे स्वामिया तुम्हा देखता अंतःकरणी वासना झाली बक्षीन म्हणोनी याला गियालो धावोनी पापरोपी आपण देखा तुझा अंग स्पर्श होता जाती स्मरण झाले आता सहस्त्र जन्मींचे दुष्कृत दिसतसे स्वामिया माते आता जन्मपुरे तुझ्या अनुग्रहे मी तरे घोरांगार संसार आता यातना कडे करी तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले भूमीवरी मनुष्यासती तैसा रूप दिससी यती परी तुझी महिमा ख्याती निरूपमासे दातारा महापापी दुराचारी आपण असे वनांतरी तुझे अंग स्पर्श मात्री ज्ञान जाहले अखिल जन्मांचे कैसा महिमा तुझ्या
अंगी ईश्वर होशील की जगी आम्हा उद्धारावया लागी आलासी स्वामी वामदेवा ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐशी माझे अंगीची परियेसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले क्वचित त्याने झाले तुझ चेत ज्ञानप्रकाश शत जन्मांतरींचे भस्म महिमा अपरांपर परिब्रह्मादिका अगोचर याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी ईश्वरे वंदिल्या वस्तुसी वर्णिता शक्य आम्हासी तोची शंकर व्योमकेशी जाणे भस्म महिमान जरी तू पूससी आम्हासी सांगेन दृष्टांत परियेसी आम्हा देखिले दृष्टीसी अपार महिमा भस्माचा विप्रयेक द्रविड देशी आचारहीन परियेसी सदारथ शुद्रिणीसी कर्मभ्रष्ट वर्तत होता समस्त मिळोनी विप्रयाती तया द्विजा बहिष्कारिती माता पिता दाई जगोती त्यजिती त्यासी बंधुवर्ग येणे परी तो ब्राह्मण प्रख्यात जाहला आचारहीन शुद्रिणी ते वरून होता काळ क्रमोनिया ऐसा पापी दुराचारी तस्करी विद्येने उदरभरी आणि स्त्रियांसी व्यभिचारी उन्मत्तपणे पर्येसा वर्तता ऐसे एके दिवशी गेला होता व्यभिचारासी तस्कर विद्या करिता निशी वदिले त्यासी एके शूद्रे वधुनिया विप्रासी ओढून नेले तेची निशी टाकिले बैरग्रामेसी अघोरस्थळी पर्येसा श्वान एक तये नगरी बैसला होता भस्मावरी क्षुधाक्रांत अवसरी गेला हिंडत प्रेत प्राणी देखोनी तया प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बैसुनी हर्षी क्षुधा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी वक्षस्थळी बहुवटी लागले भस्म पर्येसा प्राण त्यजिता द्विजवर नेत होते यमकिंकर नाना परी करीत मार यमपुरा नेताती कैलासपुरींचे शिवदूत देखोन आले ते प्रेत भस्म सर्वांगी उदधुळीत म्हणती या ते कवणे नेले या ते योग्य शिवपूर केवी नेले ते यमकिंकरे म्हणून धावती वेगवक्त्रे यमकिंकरा मारावया शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पळोनी तया द्विजाते सोडोनी गेले आपण यमपुरा जाऊनी सांगती यमासी गेलो तो भूमीसी आणित होतो पापियासी अघोर रूपे करुनिया ते देखोनी शिवदूत धावत आले मारू म्हणत हिरोनी घेतले प्रेत वधित होते आम्हासी आता आम्हा काय गती कधी नवचो त्याक्षिती आम्हासी शिवदूत मारिती म्हणून विनविती यमासी ऐकोनी दूतांचे वचन यम निघाला कोपून गेला त्वरित ठाकून शिवदूतांजवळी देखा यम म्हणे शिवदूतांसी का मारिले माझ्या किंकरांसी हिरो निघेतेले पापियासी केवी नेता शिवमंदिरा याचे पापासे प्रवळ जितकी गंगेत असे वाळू तयाहुनी अधिक केवळ अघोर रूप असे देखा नवे योग्या शिवपुरासी याते बैसबोनी विमानेसी केवी नेता मूढपणेसी म्हणून कोपे यम देखा ऐकोनी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून प्रेत कपाळी लांछन भस्म होते पर्येसा वक्षस्थली लाटेसी बाहुमुळी करकणकणेसी भस्म लाविले प्रेतासी केवी आतळती तुझे दूत आम्हाज्ञा ईश्वराची भस्मांकित तनु मानवाची जीव आणावा त्या नराचा कैलासपदी शाश्वत भस्म कपाळी असत केवी आतळती तुझे दूत तात्काळी होतो वधित सोडिले आम्ही धर्मासी पुढे तरी आपुल्या दुता बुद्धी सांगा तुम्ही आता जे नरासती भस्मांकिता त्या ते तुम्ही न आणावे भस्मांकित नरासी दोष न लागती परियेसी तो योग्य होय स्वर्गासी म्हणून सांगती शिवदूत शिवदूत वचन ऐकोन यमधर्म गेला परतोन आपुले दुता पाचारून सांगत असे परियेसा यम सांगे आपुले दुता भूमीवरी जाऊन आता जे कोण असतील भस्मांकित त्या ते तुम्ही न आणा
नाणावे अनेक परी दोष जरी केले असती धुरंधरी त्या ते नाणावे आमुचे पुरी त्रिपुंड टिळक नरासी रुद्राक्षमाळा ज्याचे गळा असेल त्रिपुंड टिळा त्या अंते तुम्ही नातळा आज्ञा असे ईश्वराची वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीची महिमा असे ऐशी आम्ही लावितो भक्तीसी देवानिका दुर्लभ पाहे पा ईश्वर प्रीतीसी सदा लावितो भस्मासी ईश्वरे वंदिल्या वस्तुसी कवण वर्णू शके सांग मज ऐकोनी वामदेवाचे वचन ब्रह्म राक्षस करी नमन उद्धारावे जगज्जीवना ईश्वर तूची वामदेवा तुझे चरण मज भेटले सहस्र जन्मींचे ज्ञान झाले काही पुण्य होते केले त्याने गुणे भेटलासी आपण जगी राज्य करिता केले पुण्य स्मरले आता तळे बांधविली रानांत दिल्ली वृत्ती ब्राह्मणांसी तुके पुण्य आपणासी घडले होते परियेसी वर केले सर्व दोषी राज्य करिता स्वामिया जगी नेले यमपुरासी यमे पुसले चित्रगुप्तासी माझे पुण्य त्या यमासी चित्रगुप्ते सांगितले तदी माते यमधर्मे आपण सांगितले होते हे पुण्य पंचविशती जन्मी जाण फळासी येईल म्हणून तया पुण्यापासोन भेटी झाली तुझे चरण करणे स्वामी उद्धारण जगद्गुरु वामदेवा या भस्माचे महिमान कैसे लावावे विधान कवन्न मंत्र उद्धारण विस्तारुनी सांग मज वामदेव म्हणे राक्षसासी विभूतीचे धारण मज पूससी सांगे नाता विस्तारेसी एकचित्ते ऐकपा पूर्वी मंदरगिरी पर्वती क्रीडेसी गेले गिरिजापती कोटी रुद्रादी गणसहिती बैसले होते भोळगेसी 33 कोटी देवांसहित देवेंद्राला तेथे त्वरित अग्निवरुण यमसहित कुबेर वायू आला तेथे गंधर्व यक्ष चित्रसेन खेचर पन्नग विद्याधरण किंपुरुष सिद्ध साध्य जाण आले गुह्यक सवेसी देवाचार्य बृहस्पती वसिष्ठ नारद तेथे येती अर्यमादी पितृसहिती तया ईश्वर भोळगेसी दक्षादी ब्रह्मा येर सकळ आले समस्त ऋषिकुळ उर्वर्षादी अप्सरा मेळ आले त्या ईश्वर सभेसी चंडिका सहित शक्तिगण देखा आदित्यादी द्वादशार्का अष्टवसू मिळून ऐका आले ईश्वराचे सभेसी अश्विनी देवता परियेसी विश्वे देव मिळूनी निर्दोषी आले ईश्वर सभेसी ऐके ब्रह्म राक्षसा भूतपती महाकाळ नंदिकेश्वर महानीळ काठीकर दोघे प्रबळ उभे पार्श्वी असती देखा वीरभद्र शंखकर्ण मणिभद्र षटकर्ण वृकोदर देवमान्य कुंभोदर आले तेथे कुंडोदर मंडोदर विकटकर्ण कर्णधार धारकेतू महावीर भूतनाथ तेथे आला भृंगीरीटी भूतनाथ नाना रूपी गणसमस्त नाना वर्ण मुखे ख्यात नाना वर्ण शरीर अवयवी रुद्रगणांची रूपे कैसी सांगे नैका विस्तारेसी कित्येक कृष्ण वर्णेसी श्वेतपीत धूम्र वर्ण हिरवे ताम्र सुवर्ण लोहित चित्र विचित्र वर्ण मंडुकासारखे असे वदन रुद्रगण आले तेथे नानायुधे शस्त्रेसी नाना वाहने भूषणेसी व्याघ्रमुख कित्येकांसी किती सुकर गजमुखी कित्येक नक्रमुखी कित्येक श्वान मृगमुखी उष्ट्रवदन कित्येकी किती शरभ शार्दूल वदने कित्येक भैरुंडमुख सिंहमुख कित्येक दोन मुख गणदेख चतुर्मुख गण किती एक चतुर्भुज गणगणिक कित्येका नाही मुख ऐसे गण तेथे येती देख ऐक राक्षसा एक चित्ते एक हस्तत बिहस्तेसी पाचसा हस्तकेंसी पाद नाही किती एकांसी बहुपादी किती जाणा कर्ण नाही कित्येकांसी
कित्येकांसी एक कर्ण अभिनव कैसी बहुकर्ण परियेसी ऐसे गण येती तेथे कित्येकांसी नेत्र एक कित्येकाचारी नेत्र विचित्र किती स्थूळ कुब्जक ऐसे गण ईश्वराचे ऐशा परीच्या गणांसहित बैसला शिव मूर्तिमंत सिंहासन रत्नखचित सप्तप्रभावळींचे आरक्त एक प्रभावळी तयावरी रत्ने जडली अनुपम्य दिसे निर्मळी सिंहासन परियेसा दुसरी एक प्रभावळी हेमवर्ण पिवळी मिरवी तसे रत्ने बहळी सिंहासन ईश्वराचे तिसरी प्रभावळीसी नीलवर्ण रत्ने कैसी जडली असती कुसरीसी सिंहासन ईश्वराचे शुभ्र चतुर्थ प्रभावळी रत्नखचित असे कमळी हा रक्तवर्ण असे जडली सिंहासन शंकराचे वैडूर्य रत्न खचित मोती जडली असती बहुत पाचवी प्रभावळी ख्यात सिंहासन ईश्वराचे सहावी भूमी नीलवर्ण भीतरी रेखा सुवर्णवर्ण रत्ने जडली असती गण अपूर्व सिंहासन ईश्वराचे सातवी ऐसी प्रभावळी अनेक रत्ने असे जडली जे का विस्म कर्म्याने रचिली अपूर्व देखा त्रिभुवनांत ऐशा सिंहासनावरी बैसलासे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासतसे परियेसा महाप्रळय समयासी सप्तवर्ण मिळवी जयसी तैसी आश्वासो श्वासेसी बैसलासे ईश्वर बाळनेत्र ज्वाळमाळा संवतारग्नी जटामंडळा कपाळी चंद्र षोडशकळा शोभतसे सदाशिव तक्षक देथा वामकर्णी वासुकी असे कानी दक्षिणी तया दोघांचे नयन नीलरत्नापरी शोभती नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण सर्पांची करी कंकण मुद्रिका हि देखा सर्पाचिया मेखला तया सर्पांचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा घंटा दर्पणाचे ऐसे परी दिसतसे कर्कोटक महापद्म केली नृपरे पायींजण जैसा चंद्र संपूर्ण तैसा शुभ्र दिसतसे म्हणून कर्पूर गौर म्हणती ज्ञानी द्यायजे पशुपती ऐसा भोळा चक्रवर्ती बैसलासे सभेंत रत्नमुकुट असे श्री नागेंद्रसे केयुरी कुंडलांची दीप्ती थोरी दिसतसे ईश्वर कंठी सर्पांचे हार नीलकंठ मनोहर सर्वांगी सर्पांचे अलंकार शोभतसे ईश्वर शुभ्र कमळे अर्चिला की चंदने असे लेपिला कर्पूर केळने पूजिला ऐसा दिसे ईश्वर दहा भुजा विस्तारेसी एक एक हाती आयुधेसी बैसलासे सभेसी सर्वेश्वर शंकर एके हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरू सुरेखा ये रे हाती खड्गनिखा शोभतसे ईश्वर पानपात्र एका हाती धनुष्य बाणे कर शोभती खट्वांग परश ये रे हाती अंकुश करी मिरवीतसे मृगधरीला असे करी देखा ऐसा तो हा पिनाका दहा भुजा दिसती नेका बैसलासे सभेंत पंचवक्त्र सर्वेश्वर एक एक मुखाचा विस्तार दिसतसे सालंकार सांगे नैका श्रोतेजन कलंकाविणे चंद्र जैसा किंवा क्षीर फेन ऐसा भस्मभूषणे रूपे कैसा दिसे मन्मयांते दाहोनिया सूर्यचंद्र अग्निनेत्र नागहार कटिसूत्र दिसे मूर्ती पवित्र सर्वेश्वर परियेसा शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमौळी हास्यवदन केवळी अपूर्व देखा श्री शंकर दुसरे मुख उत्तरेसी शोभतसे विस्तारेसी ताम्रवर्णाकार कमळेसी अपूर्व दिसे परियेसा जैसे दाडिंबाचे फूल किंवा प्रात रवी मंडळ तैसे मिरवे मुखकमळ ईश्वराचे परियेसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगार्धचंद्र शिरसी जटाबंधन केली कैसी सर्पवेष्टित परियेसा चौथे मुख दक्षिणेसी मिरवे नील वर्णेसी विक्राळ दाडा दारुणेसी दिसतसे तो ईश्वर मुखानुनी ज्वाला निगती तैसा दिसे तीव्रमूर्ती रुंडमाळा शोभती सर्ववेष्टित परियेसा पाचवे असे ऐसे बदन व्यक्ताव्यक्त असे जाण साकार निराकार सुगुण
सगुण निर्गुण ईश्वर सलक्षण निर्लक्षण ऐसे शोभतसे वदन परब्रह्म वस्तुतो जाण सर्वेश्वर पंचमुखी काळव्याळ सर्पवहुत कंठीमाळा मिरवे ख्यात चरण मिरविती आरक्त कमळापरी ईश्वराचे चंद्रासारिखे नखे देखा मिरवे चरणी पादुका अलंकार सर्प ऐका शोभतसे सर्वेश्वर व्याघ्रांबर पांघरुण सर्प बांधले असे आपण गाठी बांधिली असे जाण नागबंधन करुनिया नाभिचंद्रावळी शोभे हृदयी कटाक्ष रोमौभे परमार्थ मूर्ती लाभे भक्तजना मनोहर ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरूढला पार्वती सहित शोभला बैसलासे परमेश्वर पार्वतीचे शृंगार नाना परींचे अलंकार मिरवीतसे अगोचर सर्वेश्वरी परियेसा कदकचाफे गोरटी मोतियांचा हार कंठी रत्नखचित मुकुटी नागबंदी दिसतसे नाना परीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभती तेथे भ्रमर आलापिती परिमळा लागी परियेसा मोतियांच्या थोरजाळी मिरवीतसे मुकुटाजवळी रत्ने असती जडली शोभायमान दिसतसे मुख दिसे पूर्णचंद्र मिरवीतसे हास्यमंद जगन्माता विश्ववंद्य दिसतसे परमेश्वरी नासिक बर्वे सरळ तेथे मिरवे मुक्ताफळ त्यावरी रत्ने सोज्वळ जडली असती शोभायमान आदर पवळ वेली दिसे दंतपंक्ती रत्न जैसे ऐसी माता मिरवतसे जगन्माता परियेसा कानितान वडे भोवरिया रत्नखचित मिरवलिया अलंकार महामाया लेहली असे जयन्माता पीतवर्ण चोळी देखा कूचतटी शोभेनिका एकावळी रत्ने अनेका शोभतसे कंठिहार कालव्याल सर्पथोर सनपान करीती मनोहर कैसे भाग्य दैवथोर त्या सर्पांचे परियेसा आरक्त वस्त्र नेसली जैसे दाडिंब पुष्पवेली किंवा कुमकुमे डवरली गिरिजा माता परियेसा बाहुदंड सुरेखा करी कंकण मिरवे देखा रत्नखचित मेखळ देखा लेईली असे अपूर्वजे चरण शोभती महाबरवे असतीने पुरे स्वभावे ऐसे पार्वती ध्यान घ्यावे म्हणती गण समस्त अष्टमीच्या चंद्रासरिसा मिरवे टिळक कपाळी कैसा त्रिपुंड टिळा शुभ्र जैसा मोतियांचा परियेसा नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार कवण वर्णू शके पार जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू उमेसहित बैसलासे सभेंत ते 30 कोटी परिवारासहित इंद्र उभा भोळगेसी उभे समस्त सूरबर देवऋषी सनत्कुमार आले तेथे वेगवक्त्र तया ईश्वर सभेसी सनत्कुमार तये वेळी लागतसे चरणकमळी साष्टांग नमळ बहाळी विनवीतसे शिवासी जय जया उमाकांता जय जया शंभू विश्वकर्ता त्रिभुवने तुची दाता चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म आपणासी स्वामी निरोपिले कृपेसी भवार्णवी तरावयासी पापक्षया कारणे आणिक एक आम्हा देणे मुक्ती होय अल्पपुण्ये चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधिजे एरवी समस्त पुण्यासी करावे कष्ट असमसहासी हितार्थ सर्व मानवांसी निरोपावे स्वामिया ऐसे विनवी सनत्कुमार मनी संतोषोनिया ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर सनत्कुमार मुनीसी ईश्वर म्हणे तये वेळी ऐका देव ऋषी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगेन वेदशास्त्र संमतेसी असेच धर्म परियेसी अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी भस्मांकित परियेसा ऐकोनी विनवी सनत्कुमार कवणे विधी लाभिजे नर कवण स्थान द्रव्य परिकर शक्ती देवता कवणसे कवण कर्तू किं प्रमाण कोण मंत्रे लाविजे आपण स्वामी सांगा विस्तारून म्हणून चरणी लागला ऐसी विनंती ऐकोनी सांगे शंकर विस्तारोनी गोमय द्रव्य देवताग्नी भस्म करणे परियेसा पुरातनींचे यज्ञस्थानी जे कासे
मेदिनी पुण्यभूत लाभिताक्षणी भस्मांकित पर्येसा सद्यो जातादिमंत्रेसी घ्यावे भस्म तळहस्तासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यादी मंत्रे करून मानसोक्तेति मंत्रेसी सम्मर्दावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादि मंत्रेसी शिरसी लाविजे पर्येसा त्रायुष्येति मंत्रेसी लाविजे ललाट भुजांसी त्याणेची मंत्रे पर्येसी स्थानी स्थानी लाविजे तिनी रेखा एके स्थानी लावाव्या त्याच मंत्रानी अधिक न लाविजे भ्रुवांहुनी भ्रूसमान लाविजे मध्यमानामिकांगुळेसी लाविजे पहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्ठेसी मध्यरेखा काढिजे त्रिपुंड्र येणे परी लाविजे तुम्ही परी करी एक एक रेखेच्या विस्तारी सांगे नैका एक चित्ते नवदेवता विख्यातेसी असती एक एक रेखेसी अकार गार्य पत्यासी भूरात्मा रजोगुण ऋग्वेदाणी क्रियाशक्ती प्रातस्त्रवन असे ख्याती महादेव देव म्हणती प्रथम रेखा येणे परी दुसरे रेखेची देवता सांगे नैका विस्तारता उकार दक्षिणाग्नी देवता नभसत्व जाणावे यजुर्वेद म्हणजे त्यासी मध्यंदिन सवन पर्येसी इच्छाशक्ती अंतरात्मेसी महेश्वर देवजान तिसरी रेखा मधिलेसी मकार आहवनीयस पर्येसी परमात्मा दिवहर्षी ज्ञानशक्ती तमोगुण तृतीय सवन पर्येसी सामवेदसे त्यासी शिवदैवत निर्धारेसी तिनी रेखा येणे विधी ऐसे नित्य नमस्कारुणी त्रिपुंडलाभिजे भस्मेनी महेश्वराचे व्रत म्हणोनी वेदशास्त्रे बोलताती मुक्तिकामे जे लाभिती त्यासी नाही पुनरावृत्ती जे जे मनी संकल्पिती लाधेचारी पुरुषार्थ ब्रह्मचारी ग्रस्तासी वानप्रस्थ यतीसी समस्तिला विजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड्र महापापी असे आपण उपपातकी जरी जाण भस्म लाविता तत्क्षण पुण्यात्मा तोची होय क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्रीवद्यासी गोहत्यादी पातकासी वीरहत्या आत्महत्येसी शुद्धात्मा करी भस्मांकित विधिपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तिसी त्यांची महिमा पारेसी वंद्य होय देवलोकी जरी नेणे मंत्रासी त्याने लाविजे भावशुद्धीसी त्याची महिमा पारेसी एकचित्ते पर्येसा परद्रव्य हारक देखा परस्त्री गमनायका असेल पापी परनिंदका तोही पुनीत होईल जाणा परक्षेत्र हरण देखा परपीडक असेल जोका सस्याराम तोडीका ऐसा पातकी पुनीत होई गृहदाहादी केला दोष असत्यवादी पर्येस पैशून्यपण पापास वेद विक्रय पाप जाणा कुटसाक्षी व्रतत्यागी कौटिल्य करी पोटा लागी ऐसी पापे सदा भोगी तोही पुनीत होय जाणा गाई भूमी हिरण्यदान म्हैशी तीळ कंबळदान घेतले असेल वस्त्रान्न तोही पुनीत होय जाणा धान्यदान जलादिदान घेतले असेल नीचापासून त्याने करणे भस्मधारण तोही पुनीत होय जाणा दासी वेशा भुजंगीसी कुशलस्त्री रजस्वलेसी केले असती जे का दोषी तोही पुनीत होय कन्या विधवा अन्य स्त्रियांसी घडला असेल संगजयासी अनुतप्त होनी पर्येसी भस्मलाभिता पुनीत होईल रसमास लवणादिका केला असेल विक्रय जो का पुनीत होय भस्म संपर्का त्रिपुंडलाभिता पर्येसा जाणोनी अथवा अज्ञानता प्राप घडले असेल संख्याता भस्मलाविता पुनीता पुण्यात्मा होय जाणा नाशी समस्त पापांसी भस्ममहिमा आहे ऐशी शिवनिंदक पापियासी नकरी पुनीत पर्येसा शिवद्रव्य अपहारकासी निंदा करी शिवभक्तांसी न होय निष्कृती त्यासी पापा वेगळा नवे जाणा रुद्राक्षमाळा जयाचे गळा
लाविला असेल त्रिपुंड टिळा, अन्य पापी होय केवळा. तोही पूज्य तिन्ही लोकी, जितुकी तीर्थे भूमीवरी. असतील क्षेत्रे नाना परी, स्नान केले पुण्यसरी. भस्म लाविता पर्येसा, मंत्र सती कोटी सात. पंचाक्षरादी विख्यात, अनंत आगम असे मंत्र. जपिले फळ भस्मांकिता, पूर्वजन्म सहस्रांती. सहस्त्रजन्म पुढे होती, भस्मधारणे पापे जाती. 42 वंशाधिक, इयलोकी अखिल सौख्य. होती पुरुष शतायुष्य, व्याधी न होती शरीरास. भस्म लाविता नरासी, अष्टैश्वर्ये होती त्यासी. दिव्य शरीर परियेसी, अंतिज्ञान होईल निश्चयेसी. देहांतितया नरा वैसवोनी दिव्यविमानी. देवस्त्रिया शतयेवनी, सेवा करती येणे गुणी. घेऊन जाती स्वर्गभुवना, विद्याधर सिद्धजन. गंधर्वादी देवगण, इंद्रादी लोकपाळ जाण. वंदिती समस्त तयासी, अनंत काळ तयास्थानी. सुखे असती संतोषोनी, मग जाती तेथोनी. ब्रह्मलोकी शाश्वत, एकशत कल्पवरी. राहती ब्रह्मलोकी स्थिरी, तेथोनी जाती वैकुंठपुरी. विष्णुलोकी परियेसा, ब्रह्मकल्प तीनवरी. राहती नर वैकुंठपुरी, मग पावती कैलासपुरी. अक्षय काळ तेथे राहती, शिव सायुज्य होय त्यासी. संदेह सोडून या मानसी, लावा त्रिपुंड भक्तिसी. सनत्कुमारादी सकळी कहो, वेदशास्त्रादी उपनिषदार्थ. सार पाहिले मी अवलोकित, चतुर्विध पुरुषार्थ. भस्मधारणे होय जाणा, ऐसे त्रिपुंड महिमान. सांगितले ईश्वरे विस्तारून, लावा तुम्ही सकळजन. सनत्कुमारादी ऋषीश्वर हो, सांगोनी सनत्कुमारासी. गेला ईश्वर कैलासासी, सनत्कुमार महाहर्षी. गेला ब्रह्म लोकाप्रती, वामदेव महामुनी. सांगती ऐसे विस्तारोनी, ब्रह्मराक्षसे संतोषोनी. नमन केले चरणकमळासी, वामदेव म्हणे राक्षसासी. भस्म महात्म्य आहे ऐशी, माझे अंग स्पर्शेसी. ज्ञान तुझे प्रकाशिले, ऐसे म्हणून संतोषी. अभिमंत्रोनी भस्मासी, देता झाला राक्षसासी. वामदेव तयावेळी, ब्रह्मराक्षस तयावेळी. लाविता त्रिपुंड कपाळी, दिव्य देह तात्काळी. तेजोमूर्ती जाहला परियेसा, दिव्यवयव झाले त्यासी. जैसा सूर्य संकाशी, झाला आनंद रूप कैसी. ब्रह्मराक्षस तयावेळी, नमन करुणी योगेश्वरासी. केली प्रदक्षिणा भक्तिसी, विमान आले तत्क्षणेसी. सूर्यसंकाश परियेसा, दिव्य विमानी बैसोनी. गेला स्वर्गासी तत्क्षणी, वामदेव महामुनी. दिधला तयासी परलोक, वामदेव महादेव. मनुष्य रूप दिसतो स्वभाव, प्रत्यक्ष जाणा तो शांभव. हिंडे भक्त तारावया, त्रयमूर्तीचा अवतारू. वामदेव तोची गुरु, करावया जगदोद्धारू. हिंडत होता भूमीवरी, भस्म महात्म्य असे थोरू. विशेष हस्तस्पर्श गुरु, ब्रह्मराक्षसासी दिधलावरू. उद्धारगती परियेसा, समस्त्र मंत्र असती. गुरुविणे साध्य नवती, वेदशास्त्रे वाखाणिती. नास्ति तत्त्वं गुरो परम, सूत म्हणे ऋषेश्वरासी. भस्म महात्म्य आहे ऐसी, गुरुहस्ते असे विशेषी. तस्मात् गुरुची कारण, येणे परी त्रिविक्रमासी. सांगती श्री गुरु विस्तारेसी, त्रिविक्रम भारती हर्षी. चरणांवरी माथा ठेवित, नमन करुणी श्री गुरुसी. निघाला पुले स्थानासी, झाले ज्ञान समस्तांसी. श्री गुरुच्या उपदेशे, येणे परी सिद्धमुनी. सांगते झाले विस्तारुणी, ऐकतो शिष्य नामकरणी. भक्तिभावे करुनिया, म्हणून सरस्वती गंगाधर. सांगे गुरु चरित्र विस्तार, भक्तिभावे ऐकती नर. लाधे चारी पुरुषार्थ, इति श्री गुरुचरितामृते. परमकथा कल्पतरौ, श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने. सिद्धनामधारक संवादे, भस्म महिमा वर्णनं नाम 29. श्री गुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.